आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि म्हणूनच करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। कोल्हापूर सोबतच दक्षिण भारतामधून मोठ्या संख्येने भाविक कोल्हापूरमध्ये येत असतात। कार्तिकी पौर्णिमेपर्यंत काकडा सोहळा असल्यामुळे पहाटे 3 वाजल्यापासून देवीचं मंदिर हे दर्शनासाठी खुलं होतं। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। दिवाळी सणामध्ये आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि म्हणूनच करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। कालप्रमाणेच आज देखील करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। कोल्हापूर बरोबरच कोल्हापूर शहराच्या इतर भागातून आणि अन्य शहरातून देखील भाविक खूप मोठ्या संख्येने कोल्हापूरमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। सध्या काकडा सोहळा सुरू आहे दिवाळीपासून आणि हा सोहळा आहे तो कार्तिकी पौर्णिमेपर्यंत असणार आहे। त्यामुळे पहाटे 3 वाजल्यापासून करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी भाविक रांग लावून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोल्हापूर शहराबरोबरच दक्षिण भारतातून खूप मोठ्या संख्येने भाविक कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत, कारण सलगच्या सुट्ट्या, दिवाळीचा सण आणि आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे या ठिकाणी देवीचं दर्शन व्हावं म्हणून भाविक मोठ्या संख्येने कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहाटे 3 वाजल्यापासून या ठिकाणी देवीचं दर्शन आहे ते होतं, कारण कार्तिकी पौर्णिमेपर्यंत काकडा सोहळा आहे तो असतो आणि म्हणूनच या सोहळ्याच्या दरम्यान पहाटे 3 वाजल्यापासून देवीचं मंदिर हे दर्शनासाठी खुलं असतं आणि त्यावेळपासूनच ही गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। लक्ष्मी